आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आम्ही अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी येण्याचे कारण असं आहे की अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस व सर्वे जनार्दन पंत पोते गुरुजी यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी काही विशेष चर्चा करूया। गुरुजी, सर्वप्रथम नमस्कार। आणि आपल्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचे शासनाने ठरवलेले आहे, तर आपला जो हा प्रवास आहे म्हणजे पद्मश्री पुरस्कारापर्यंत पोहोचण्याचा कसं काय होईल? हा पद्म पुरस्कार खरं म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं, अर्थात हजारो प्रचारकांच्या मार्फत आणि हजारो त्यांचे अनुयायी त्यांच्याही मार्फत देशाचं धर्माचं जे कार्य केलं, त्या कार्याचा त्या सर्वजणांचा हा सन्मान आहे असं मी समजतो। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा हा सन्मान आहे असं मी समजतो। खरं म्हणजे मला कळत नाही की देशाने अशी म्हणजे कशी दखल घेतली व, कारण काम करणं हे माणसाचं कर्तव्य करणं, सत्कर्तव्य करणं हे माणसाचं कर्तव्यच आहे। तो जन्मालाच त्याच्याकरता आलेला असतो आणि ते करता करता कधी चुका होतात माणसाच्या जीवनामध्ये, कधी चांगले कामं होतात आणि हे करता करता कधीतरी एखाद्या दूरच्या माणसाला दिसते किंवा हे कोणत्या विचाराने कामं करतात, कसे करतात, तेव्हा हा जो सन्मान पद्मश्री जे मिळाला आहे ते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याचं एक द्योतक आहे असं मानायला पाहिजे। आणि मला 1952-53 पासून मी गुरुकुंजामध्ये आलो। गोगरी माझं गाव आहे वाशिम जिल्ह्यामध्ये, आणि तिथून मला राष्ट्रसंतांनी आणलं असं म्हणायला हरकत नाही, कारण मागितलंच आमच्या वडिलांना त्यांनी। इकडे आल्यानंतर लहानपणीचं शिक्षण स्वावलंबी कमवा आणि शिका कमवा आणि शिका असं स्वावलंबी विद्यामंदिरामध्ये आमचं शिक्षण झालं। त्यावेळेला राष्ट्रसंतांच्या सहवासामध्ये राहण्याचा प्रसंग आला आणि त्यांनी म्हणजे जेव्हा सोबत असताना मला फोटोग्राफर म्हणून महाराजांनी 1955 जपानमधून जे कॅमेरा आणला होता, त्या कॅमेऱ्याने मला ते फोटो काढता आले। सर्व त्यांच्या जीवनातली सगळी मोठे मोठे घटक आहेत, मोठ्या मोठ्या प्रसंग आहेत आणि त्यांचा आवाजही मला टेप रेकॉर्डने काढता आला, म्हणजे घेता आला। तो आवाजही आज तुम्हाला जो दिसतोय, आवाज कानाला ऐकू येतोय, तो सगळं टेप रेकॉर्ड मला करता आलं। त्यांच्या जीवनामध्ये हजारो मंडळी, लाखो मंडळी जपानमध्ये काय गेले, नेपाळमध्ये 2दा गेले, असे परदेशामध्ये सुद्धा, आणि जपानमध्ये जाताना विश्व धर्म परिषदेच्या भारताच्या मार्फत ते गेले होते आणि विश्व धर्म परिषद हा सगळ्या देशांचा साठी महाराजांनी तिथे 18 राष्ट्राचे अध्यक्षपद सुद्धा भूषवले। हा सगळं मानण्याचा उद्देश माझा एकच आहे की त्यांचं कार्य करता करता मला हा सन्मान मिळाला असं मला थोडक्यात सांगायचं हरकत नाही। धन्यवाद गुरुजी।